नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 18 जुलै 2024 रोजी झालेला पेपर आणि त्याचं पूर्ण विश्लेषण पाहिलं होतं. आता मित्रांनो, आज आपण गोंदिया जिल्ह्याचा पेपर पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा पेपर आहे तो 19 जुलै 2024 रोजी झालेला होता आणि मी आतापर्यंत पाहिलेल्या पेपरमध्ये सर्वात अवघड आणि विचार करायला लावणारा हाच एक पेपर आहे. तर मित्रांनो, जर तुमचे पेपर अजून झाले नसतील तर तुम्ही हा पेपर नक्की पहा, जेणेकरून तुमचा पेपर जर एवढाच अवघड होणार असेल तर तुम्हाला त्याची अगोदर आयडिया असेल. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण गोंदिया जिल्ह्याचा सेट ए पाहणार आहोत. या ठिकाणी पहा, आपण सुरुवात करतोय. प्रश्न क्रमांक 1. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण. अशा प्रकारची वर्णाची व्याख्या कोणी केली होती? मित्रांनो, हा प्रश्न आहे असा सिंधुदुर्ग जिल्ह्याला विचारलेला होता. ठीक आहे. याचं उत्तर काय? ऑप्शन क, दामले. तर मित्रांनो, आणखी एक प्रश्न विचारला गेला होता. कोणता? की मराठी वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ या दोन वर्णांना, या दोन जोडाक्षरांना कोणी वर्णमालिकेमध्ये स्थान मिळवून दिलं? तर मित्रांनो, त्याचं उत्तर काय होतं? सबनीस होतं. ठीक आहे, श्रीपाल सबनीस. प्रश्न क्रमांक 2. दंत्य वर्ण ओळखा. आता मित्रांनो, वर्णांच्या उच्चार स्थानावरून वर्णांचे एकूण 6 प्रकार पडतात. कोणकोणते? कंठ, तालव्य, दंततालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि औष्ठ्य. तर मित्रांनो, दंत्यवर्ण म्हणजे काय असतं? जेव्हा शब्दांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श आहे तो दातांना होतो. ठीक आहे. ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श दातांना होतो त्याला काय म्हणायचं? दंत्यवर्ण म्हणायचं. आणि कोणते कोणते आहेत मग? त, थ, द, ध, ल, स. ठीक आहे. मग मित्रांनो, या ठिकाणी आलेलं कोणतं? ध्रुव आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क, ध्रुव हे आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, ढ कोणत्या प्रकारचा वर्ण आहे मग? मित्रांनो, ढचा उच्चार करताना काय होतं? आपला स्पर्श टाळला होतो आणि टाळला स्पर्श होत असेल तर काय म्हणायचं? मूर्धन्य वर्ण म्हणायचं. म्हणजे ढ काय? मूर्धन्य आहे. आणि फ चा उच्चार करताना काय होतं? आपले ओठ एकमेकांना चिकटतात, म्हणजे ओठांमधून ध्वनी निर्माण होतो. त्याला काय म्हणायचं? औष्ठ्य वर्ण म्हणायचं. फ कोणता आहे? औष्ठ्य आहे. आणि ह मित्रांनो, ह ला काय म्हणतो आपण? महाप्राण म्हणतो. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी विवृत संधी नसणारा पर्याय ओळखा. आता मित्रांनो, हा शब्द नवीन वाटतोय. विवृत संधी म्हणजे काय असतं मित्रांनो? ज्या शब्दाचा उच्चार करताना आपलं तोंड थोडं किंवा पूर्ण उघडतं आणि उघडं राहतं त्याला काय म्हणायचं? विवृत स्वर म्हणायचं. आणि त्यांच्यामुळे बनलेल्या संधीला काय म्हणायचं? विवृत संधी म्हणायचं. ठीक आहे. मग मित्रांनो, या ठिकाणी गुरुपदेश, गुरु आणि उ याचा उच्चार करताना उ ला आपलं तोंड उघडं राहतं. त्याचबरोबर रावणसाठी राचा उच्चार करताना तोंड उघडं राहतं आणि सिंधुर्मीसाठी ऊचा उच्चार करताना आपलं तोंड उघडं राहतं. तर यामुळे हे तिन्ही काय आहेत? विवृत संधीचे शब्द आहेत. ठीक आहे. विवृत संधी बनून किंवा विवृत संधी होऊन बनलेले शब्द आहेत. तर मित्रांनो, अजादी आहे का? अजादीला आपले तोंड उघडत नाहीये, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं? हे विवृत संधीचा प्रकार नाहीये किंवा शब्द नाहीये. ऑप्शन ड आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. हेत्वाभास शब्दाचा संधी विग्रह कोणता? आता मित्रांनो, हेतू अधिक आभास काय होतं? हेत्वाभास होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऑप्शन ड. या ठिकाणी उ आणि आ काय बनतो? वा बनतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी नकटी काय? विशेषण आहे, परंतु या ठिकाणी त्याला चा हा प्रत्यय जोडलेला आहे आणि काय झालेला आहे? तर त्याचं नाम बनलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण? हे काय? एक नाम आहे. ऑप्शन ड आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5. कुत्रा या पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ओळखा. आता मित्रांनो, कुत्रा या पुल्लिंगी नामाला अनेकवचन काय असतं? कुत्रे. म्हणजेच ऑप्शन अ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. कुंभार शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते आहे? मित्रांनो, कुंभारला स्त्रीलिंगी रूप काय असतं? कुंभारीन. म्हणजेच ऑप्शन ब. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. सप्तमी विभक्तीचे एकवचनामधील प्रत्यय कोणते? आता मित्रांनो, आपण विभक्तीचे प्रत्यय सर्व पाहिलेले आहेत. ठीक आहे. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये विभक्तीवर प्रश्न होतात. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक प्रश्नसंचामध्ये वेगवेगळ्या विभक्तींचा आपण अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, ज्यांनी पेड प्रश्नपत्रिका संच घेतले होते त्यांना देखील याच्यातून फायदा झाला असेल, कारण आपण प्रत्येक स्पष्टीकरणामध्ये त्यांचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सप्तमीचे प्रत्यय कोणते आहेत? एकवचनामध्ये आणि अनेकवचनामध्ये त, इ, आ हे असतात. म्हणजे ऑप्शन
क आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो नेयशी कोणते आहेत? तृतीयाचे आहेत, चाचीचे षष्टीचे आहेत आणि या ठिकाणी चे षष्टीचा, ना द्वितीयान चतुर्थीचा आणि स द्वितीयान चतुर्थीचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे. आता मित्रांनो या ठिकाणी हे या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. मग मित्रांनो हेचा वापर आपण कधी करतो? एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी. ठीक आहे. हे, ते, हे काय आहेत? जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरण्यात येणारी सर्वनामं आहेत आणि त्यांना आपण काय म्हणतो? दर्शक सर्वनाम म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ब. प्रश्न क्रमांक 11, सुनील उद्या पुण्याला जाईल, क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो या ठिकाणी सुनील जाईल इतकं जरी म्हटलं असलं तरी चाललं असतं. सुनील जाईल, सुनील उद्या जाईल. या ठिकाणी या क्रियापदाला कर्माची आवश्यकता आहे का? या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नाही, म्हणून याला काय म्हणायचं? अकर्मक क्रियापद म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ड. ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्याला काय म्हणायचं? सकर्मक. आणि कर्माची आवश्यकता नसते त्याला अकर्मक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, त्यांनी कुऱ्हाडीने बागेतील झाड पाडले, या क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो पाडले, ठीक आहे, या ठिकाणी क्रिया घडलेली आहे आणि कुऱ्हाडीने घडलेली आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय 3 प्रयोजक क्रियापद हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. बरं प्रयोजक का असणार आहे? कारण या ठिकाणी कुऱ्हाडीने झाड पाडलेलं आहे आणि कुऱ्हाडीकडून पाडवून घेतलेलं आहे. आणि ज्यावेळी एखादं काम दुसऱ्याकडून करून घेतलं असतं तेव्हा काय म्हणायचं? प्रयोजक क्रियापद म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, परमेश्वर सर्वत्र असतो, शब्दाची जात ओळखा. आता मित्रांनो सर्वत्र हा शब्द कसा आहे? तर या ठिकाणी पहा, सर्वत्र म्हणजे काय? या ठिकाणी, त्या ठिकाणी. काय दाखवलं जातंय? ठिकाण दाखवलं जातंय, स्थळ दाखवलं जातंय. म्हणजे या ठिकाणी सर्वत्र काय? स्थळदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय? ऑप्शन ड. स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 14, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, काळ ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही क्रिया नियमित घडते, परंतु या ठिकाणी पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते असं असतं तर आपण काय म्हटलं असतं? रीती वर्तमान काळ म्हटलं असतं. ठीक आहे. परंतु या ठिकाणी पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे काय? पृथ्वी फिरते असं साधं विधान केलेलं आहे. मग या ठिकाणी काय म्हणायचं आपण? या ठिकाणी हा साधा वर्तमान काळ आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन अ वर्तमान काळ. ठीक आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते असं असतं तर रीती वर्तमान काळ असतं. त्यामुळे या ठिकाणी ड उत्तर येणार नाहीये. ज्यांनी कोणी खून केली चुकलेले आहे, ऑप्शन अ उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असलेला गट ओळखा. आता मित्रांनो आपला हेतू दर्शवण्यासाठी एखाद्या शब्दाला, नामाला काही शब्दयोगी अव्यय जोडली जातात. त्यांना काय म्हणायचं? हेतुवाचक शब्दयोगी अव्यय म्हणायचं. मग या ठिकाणी ती कोणती असतात? तर या कारणासाठी, ठीक आहे, साठी, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव, कारणास्तव वगैरे असे शब्द असतात ना त्याप्रमाणे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन ब. ज्या अर्थी, भेटी, प्रित्यर्थ, निमित्त आणि कारणास्तव यासारखे शब्द बनतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेन, उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, की हे कोणत्या प्रकारचा अव्यय आहे किंवा पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावर कशा प्रकारे अवलंबून आहे. मित्रांनो जर दुसरी क्रिया घडली तरच पहिली क्रिया घडेल. जर मी पास झालो तरच पेढे वाटीन. ठीक आहे. अशा प्रकारचं काय संकेत दिलेला आहे. जर तरची गोष्ट आहे म्हणजे संकेत दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी की हे काय आलेलं आहे? संकेतबोधक अभ्यान्वयी अव्यय आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? ऑप्शन क, संकेतबोधक अभ्यान्वयी अव्यय. प्रश्न क्रमांक 17, दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा, तू गाईला घालवलेस. आता मित्रांनो आपण पाहिलेलं होतं, जर क्रियापदाला स हा प्रत्यय असेल तर काय म्हणायचं? या ठिकाणी संकर प्रयोग आहे. परंतु या ठिकाणी पहा, या ठिकाणी क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या किंवा कर्मानुसार बदलत नाहीये. म्हणजे या ठिकाणी भाव्य देखील आहे. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय असणार आहे? कर्तृभाव संकर प्रयोग असणार आहे. म्हणजे ऑप्शन अ. ठीक आहे. जर कर्मानुसार जर क्रियापदाचं रूप बदलत असतं तर या ठिकाणी कर्तृकर्म संकर असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, मध्यम पदलोपी समासाचा योग्य पर्याय ओळखा. आता मित्रांनो मला सांगा, मध्यम पदलोपी समास म्हणजे काय असतं? जेव्हा सामासिक शब्द तयार होताना त्यामध्ये असलेल्या काही शब्दांचा लोप होतो. ठीक आहे. काही पदांचा लोप होतो
तेव्हा काय म्हणायचं, मध्यम पदलोपी समास म्हणायचं. ठीक आहे. मग या ठिकाणी चुलत सासरा हा असा शब्द आहे ज्यामध्ये मधल्या पदांचा लोप होतोय. आणि मधली पदं कोणती आहेत तर चुलत सासऱ्याचा विग्रह कसा असणार आहे, बायकोचा चुलता म्हणून सासरा. मग या ठिकाणी बायकोचा आणि म्हणून हे शब्द काय आहेत, लोप पावलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ब, चुलत सासरा हा मध्यम पदलोपी समास आहे. याचं एक साधं उदाहरण काय पाहायचं आहे, याचं साधं उदाहरण असेल पुरणपोळी. पुरणपोळीचा विग्रह कसा असतो, पुरण घालून केलेली पोळी. म्हणजे या ठिकाणी घालून केलेली हे शब्द लोप पावतायत, म्हणून मध्यम पदलोपी समासाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 19, समास ओळखा. निसर्ग निर्मित, चोर भय, गणपती, कला चातुर्य. आता मित्रांनो याचा विग्रह पहा, निसर्गाने निर्मित. ठीक आहे. चोराचे भय, गणांचा पती आणि कलेचे चातुर्य. या प्रकारे यांचा विग्रह होतो. या ठिकाणी ने प्रत्यय लागतोय, या ठिकाणी चे प्रत्यय लागतोय, या ठिकाणी चा प्रत्यय लागतोय आणि या ठिकाणी चे प्रत्यय लागतोय. म्हणजे या ठिकाणी काय आहेत, विभक्ती प्रत्यय आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी काय म्हणतो आपण, हे विभक्ती तत्पुरुष समासातील शब्द आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ड, विभक्ती तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 20, तद्भव शब्द नसणारा पर्याय ओळखा. आता मित्रांनो तद्भव शब्द म्हणजे काय असतं, आता मराठीमध्ये काही भाषांमधून शब्द आलेले आहेत. त्यापैकी जर संस्कृतमधून काही शब्द मराठीत येताना त्यांचा फक्त उच्चार बदलला असेल किंवा लिहिण्याची पद्धत बदलली असेल, म्हणजेच संस्कृतमधून येताना काही शब्दामध्ये बदल होतो. म्हणजेच संस्कृतमधून मराठीमध्ये येताना म्हणजेच संस्कृतमधून मराठीमध्ये येताना म्हणजेच संस्कृतमधून मराठीत येणाऱ्या काही शब्दामध्ये बदल होतो. त्या बदललेल्या शब्दांना काय म्हणायचं, तद्भव शब्द म्हणायचं. प्रश्न क्रमांक 20, तद्भव शब्द नसणारा पर्याय ओळखा. आता मित्रांनो तद्भव शब्द म्हणजे काय, संस्कृतमधून मराठीमध्ये येताना शब्दामध्ये काही बदल होतो आणि त्या बदल झालेल्या शब्दाला काय म्हणतात, तद्भव शब्द म्हणतात. म्हणजे मराठीमध्ये येताना त्यांच्यामध्ये थोडा बदल होऊन येतात, त्यांना तद्भव शब्द म्हणायचं. ठीक आहे. मग मित्रांनो या ठिकाणी घासापासून घास हा शब्द बनलेला आहे, तद्भव आहे. कर्मपासून काम बनलेला आहे, तद्भव आहे. आणि कोमल पासून कोवळा हे शब्द बनलेला आहे, म्हणजे हा देखील तद्भव आहे. परंतु मित्रांनो भगवान हा शब्द आहे तो आहे असा आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी याला काय म्हणायचं, तत्सम शब्द म्हणायचं. म्हणजे ऑप्शन आपलं उत्तर आहे, हा तद्भव नाहीये, तत्सम आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, फारसी भाषेतील शब्दांचा गट ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, काही शब्द फारसी भाषेतून मराठीत आलेले आहेत आणि मराठीमध्ये रूढ झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला ते ओळखता येत नाहीत. परंतु त्यांचे गट आणि त्यांची माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि ते वाचून ठेवा. त्यांचा गट असतो किंवा त्यांची माहिती ऑनलाईन उपलब्ध होते, ते वाचून ठेवा. या ठिकाणी पहा, हापूस पोर्तुगीज आहे, डोंगर मराठी आहे आणि दलाल गुजराती आहे. म्हणजे हे तिन्ही शब्द, तिन्ही गट रिजेक्ट होत आहेत. म्हणजे या ठिकाणी खाना, सामान आणि पेशवा हे 3 शब्द आहेत ते फारसी भाषेतील आहेत. म्हणजे ऑप्शन क आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकलो. आता मित्रांनो 2 वाक्य आहेत, आमचे बाबा काबाड कष्ट करतात आणि दुसरं आहे आम्ही शिकलो. आणि ही म्हणून या उभयान्वी अव्ययानं जोडलेली आहेत. आणि म्हणून हे कसलं उभयान्वी अव्यय आहे, प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय आहे. आणि मित्रांनो जेव्हा 2 किंवा अधिक प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली असतील तेव्हा त्या वाक्याला काय म्हणायचं, संयुक्त वाक्य म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य आहे ते कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे. म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन अ. प्रश्न क्रमांक 23, वाक्यातील उद्देश ओळखा. आता मित्रांनो उद्देश म्हणजे काय हे लक्षात ठेवा, वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगण्यात आली आहे त्याला काय म्हणायचं, उद्देश म्हणायचं. मग मित्रांनो हे वाक्य वाचा आता. शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. आता मित्रांनो या ठिकाणी शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. गोष्ट कशाबद्दल सांगितलेली आहे, अभिमानाबद्दल सांगितलेली आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी अभिमान काय, उद्देश आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल ऑप्शन ड, अभिमान. तर मित्रांनो या ठिकाणी बंदूक काय, कर्म आहे आणि शिकारी लोक करते आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, बोटावर नाचवणे म्हणजे काय. मित्रांनो बोटावर नाचवणे म्हणजे काय, तर आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागवणे. म्हणजेच ऑप्शन अ बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25, मलूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. मित्रांनो मलूल म्हणजे काय, सुकलेला किंवा कोमेजलेला. त्याच्या विरुद्धार्थी कोणता असेल, टवटवीत किंवा खुललेला. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ब, टवटवीत हा मलूलचा विरुद्धार्थी शब्द आहे.
प्रश्न क्रमांक 26. इथून पुढे मित्रांनो गणित सुरू होत आहेत. 5895 गुणिले 164 वजा 735 गुणिले 580. आता मित्रांनो या ठिकाणी काही करता येत नाहीये, दुसरी कोणतीही पद्धत वापरता येत नाही किंवा शॉर्ट ट्रिक वापरता येत नाहीये. या ठिकाणी गुणाकार आणि वजाबाकी केलीच पाहिजे. मग यांची गुणाकार आणि वजाबाकीमध्ये काय येतं, तर या दोन्हीचा गुणाकार वजा या दोन्हीचा गुणाकार काय येतं, 5,40,480 येतं. ठीक आहे, भागिले काय 30 गुणिले 16. 16 गुणिले 30 बरोबर किती, 480. 48, 480. ठीक आहे, मग आता यांचा भागाकार करा, किती येतो, 480 की 480. ठीक आहे, राहिले किती, 60 राहिलं. मग या ठिकाणी आणखी 480 की 480 राहिले किती, मग आता या ठिकाणी राहिलेलं आहे 604 मधून 480 वजा केलं किती राहतं, 124. ठीक आहे, 124 राहिलं, 124 80. आता मित्रांनो 480 गुणिले 2 किती येतं, 480 गुणिले 2 बरोबर 960. ठीक आहे, 960. मित्रांनो सरळ यांचा भागाकार करा, काय येतं उत्तर, 1126. ठीक आहे, ऑप्शन ब. या ठिकाणी सोडवून दाखवण्यासाठी आपला बोर्ड त्या मापाचा नाहीये आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणित देखील या ठिकाणी लिहिता येत नाहीयेत. प्रश्न क्रमांक 29. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. मित्रांनो काय करायचं, यांचं सरळ सरळ उत्तर काढायचं, यांचा भागाकार काढायचा. काय येतं मग, 217 भागिले 339 किती येतो, 0.640. 321 भागिले 335 काय येतो, 0.659. 222 भागिले 239 0.654. आणि 214 भागिले 335 बरोबर काय येतो, 0.638. मोठा कोणता आहे, 0.659. म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. 96, 528, 2160, 3520 चा महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी किती. आता मित्रांनो या ठिकाणी मसावी आपण कोणत्या पद्धतीने काढतो, अवयव पद्धतीने काढतो. परंतु या ठिकाणी काय करायचं आहे, मसावी म्हणजे काय समजून घ्यायचं आणि त्यानुसार उत्तर काढायचं. मसावी म्हणजे काय असतं, तर या सर्वांमधला सामायिक विभाजक असतो. ठीक आहे, म्हणजे काय, अशी मोठ्यात मोठी संख्या जिने या सर्वांना समान भाग जाईल. ठीक आहे, म्हणजेच पूर्ण भाग जाईल. मग या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 24 आहे. 24 या संख्येला भागून पाहायचं पूर्ण भाग जातो का. जर एकाही संख्येला पूर्ण भाग जात नसेल तर 24 नाहीये. तर मित्रांनो 16 न पाहायचं, मग 24 नंतर 16 लहान संख्या आहे म्हणून 16 न पाहायचं. मग 16 ने पूर्ण भाग जातो का पाहायचं, तर जातो. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असतं, ऑप्शन बी 16. ठीक आहे, 96 भागिले 16 किती येतं, 6 पूर्ण भाग जातोय. 528 भागिले 16 33 पूर्ण भाग जातोय. 2160 भागिले 16 135 पूर्ण भाग जातोय. आणि 3520 भागिले 16 220 पूर्ण भाग जातोय. ठीक आहे, परंतु 24 ने असं होत नाही. प्रश्न क्रमांक 31. एका वनात काही पोपट आणि काही वाघ आहेत. जर त्यांचे एकूण पाय 1746 आणि डोकी 858 असतील तर पोपटांची संख्या किती. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, समजा 858 डोके आहेत. ठीक आहे, त्यांना प्रत्येकी 2 पाय आहेत, म्हणजे पोपटाने इतके पाय आहेत. तर एकूण किती पाय होतील किंवा एकूण किती पाय वजा होतील ते पाहूया. म्हणजेच 1746. ठीक आहे, एकूण पाय आहेत, त्याच्यातून काय करायचं, 858 गुणिले 2 वजा करायचं आहे. किती होतं, 6 हातचाला 1, 5 दुणे 10 आणि 11, हातचाला 1, 8 दुणे 16 आणि 1 17, 1716. ठीक आहे, 1716 वजा केलं कशातून, एकूण पायामधून, 716. किती राहिलं, 30 राहिलं. म्हणजे मित्रांनो एकूण 30 पाय आहेत, ते कोणाचे आहेत, वाघांचे आहेत. म्हणजे या ठिकाणी एकूण वाघ किती असतील, मग या ठिकाणी ऑलरेडी 2 पाय या 858 बरोबर धरलेले आहेत. म्हणजेच एकूण पाय बरोबर उर्वरित पाय किंवा एकूण वाघ बरोबर उर्वरित पाय, म्हणजे 30 भागिले प्रत्येकी 2 पाय किती आलं,
15 आलं, म्हणजे एकूण वाघ 15 आहेत. जर मित्रांनो 858 पैकी एकूण वाघ 15 असतील तर उरलेलं काय पोपट असतील. मग 858 भागिले 15 किती येतं? 843, म्हणजेच ऑप्शन क आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सरासरी वयात 0.2 वर्षांची वाढ होते. तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती? आता मित्रांनो 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 आहे. एकूण वय किती असणार आहे? 15 गुणिले 40 किती येतं? 600. ठीक आहे. मग मित्रांनो 40 विद्यार्थ्यांचं एकूण वय किती आहे? 600 आहे. लिहा बाजूला. आता पुढे 10 नवीन विद्यार्थी वाढले. ठीक आहे, म्हणजे एकूण विद्यार्थी किती झाले? 50 झाले. सरासरी वय किती झालं? 0.2 वाढलं, म्हणजेच 15.2 वाढलं. ठीक आहे. मग यांचा गुणाकार किती येतो? 5 दुणे 10, हातचा आला 1, 5 5 25 1 26, हातचा आले 2, 5 1 5 2 7, 760. मग मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांचं एकूण वय किती आहे? 760 वजा 600 बरोबर किती? 160. मग मित्रांनो नवीन 10 विद्यार्थ्यांचं एकूण वय वाढलेलं आहे 160 न. ठीक आहे. मग त्यांचं सरासरी वय किती असेल? 160 भागिले 10 किती येतं? 16 वर्षे, म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. काय केलं आधी? 40 विद्यार्थ्यांचं एकूण वय काढलं, त्यानंतर 10 विद्यार्थ्यांचं म्हणजेच 50 विद्यार्थ्यांचं एकूण वय काढलं आणि यांची वजाबाकी केली, म्हणजे आपल्याला काय मिळालं? 10 विद्यार्थ्यांचं एकूण वय मिळालं आणि त्याची सरासरी काढण्यासाठी 10 भागलं, आपल्याला उत्तर मिळालं. प्रश्न क्रमांक 33. एका विद्यार्थ्याला एका संख्येला 12 ने गुणायला सांगितले होते. चुकून त्याने त्या संख्येला 21 ने गुणले. याने त्याचे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा 63 ने जास्त आले. तर त्या संख्येला गुणायची होती ती संख्या कोणती? आता मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे? 12 ने गुणायचं होतं परंतु 21 ने गुणलं आणि मूळ उत्तरापेक्षा फरक कितीचा आहे? 63चा आहे. म्हणजे या ठिकाणी काय करूया आपण? गुणायचे होते 12 न, म्हणजे संख्या किती होणार होती? 12x होणार होती. परंतु गुणले 21 न, त्यामुळे संख्या किती झाली? 21x झाली. आणि मित्रांनो या दोन्हीतील फरक किती आहे? 63 आहे. म्हणजेच 21x वजा 12x बरोबर 63. ठीक आहे. म्हणजे किती? 21 वजा 12 बरोबर 9x बरोबर 63. तर x बरोबर काय? 63 भागिले 9 किती येतं? 7. x बरोबर 7 आलं, म्हणजे संख्या काय होती? 7 होती. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. वीणाचे सध्याचे वय 15 वर्ष आहे. वीणा आणि राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. दिनेश आणि राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. 4 वर्षानंतर दिनेशचे वय किती असेल? आता मित्रांनो समजा हे गुणोत्तर आहे 5:7. त्यामध्ये काय समजायचं? वीणाचं वय 5x आहे आणि राहुलचं वय 7x आहे. ठीक आहे. मग जर वीणाचं वय 5x असेल तर वीणाचं वय किती आहे? 5x बरोबर 15. मग x बरोबर किती असणार आहे? x बरोबर 3 येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच राहुलचं वय किती असणार आहे? 7 गुणिले 3 किती येतं? 21. ठीक आहे. आपल्याला वीणाचं वय मिळालं 15, राहुलचं वय मिळालं 21. आता आपल्याला राहुलचं आणि दिनेशचं गुणोत्तर दिलेलं आहे 5:3. ठीक आहे. मग मित्रांनो जर राहुलचं वय 3x असेल आणि दिनेशचं 5x. ठीक आहे. मग जर 3x बरोबर काय आहे? 3x बरोबर 21 आहे. 21. तर x बरोबर किती? 21 भागिले 3 बरोबर 7. म्हणजे मित्रांनो जर x बरोबर 7 असेल तर दिनेशचं वय किती असणार आहे? दिनेशचं आजचं वय आहे 5x, म्हणजेच 7 गुणिले 5 बरोबर 35. आणि आपल्याला विचारलेलं काय? 4 वर्षानंतरचं वय, म्हणजे 35 अधिक 4 बरोबर 39. ऑप्शन क. प्रश्न क्रमांक 35. जर साखरेच्या मूल्यात 20% ने वाढ होत असेल तर एका गृहिणीला तिच्या साखरेचा खप किती टक्के कमी करावा लागेल ज्यामुळे तिच्या खर्चात वाढ होणार नाही? आता मित्रांनो समजा साखर 100 रुपये किलो होती आणि ती गृहिणी 100 रुपये किलोची 1 किलो साखर वापरायची. मग मित्रांनो आता काय झालं? साखरेचा खर्च 20% ने वाढला, म्हणजे 120 झाला. परंतु तिला काय करायचं आहे? फक्त 100 रुपयांची साखर घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे ती कपात किती करणार आहे? 120 वजा 20 रुपयाची कपात करणार आहे. ठीक आहे. मग मित्रांनो हे 20 आहे ते 120 किती टक्के आहे ते आपल्याला काढायला लागणार आहे. म्हणजेच 20 भागिले 120 गुणिले 100. या ठिकाणी शून्याला शून्य गेला
काय उरलं 200/12. 200/12 करा मग आता हे 12 एके 12 राहिले किती 8 आणि 12×72 राहिले किती 8 6 6. ठीक आहे, म्हणजेच 16.66 आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. ठीक आहे, ऑप्शन क नाहीये. प्रश्न क्रमांक 36. एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर एक दुकानदाराला 14% नफा होतो. दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल. आता मित्रांनो, दुकानदाराने जर सायकल 2850 रुपयांना विकली तर 14% नफा होतो. म्हणजेच 114% किमतीला ती सायकल विकली जाते. जर मित्रांनो 8% नफा हवा असेल तर म्हणजेच 108% किमतीला सायकल विकायची असेल तर 108% किंमत किती असणार आहे. मग या ठिकाणी आपण काय करतो, गुणोत्तर मांडतो. कसं मांडतो, 2850 भागिले 114 बरोबर x भागिले 108. मग काय करतो, x ची किंमत करण्यासाठी 108 इकडे येतं. ठीक आहे, म्हणजेच 2850 गुणिले 108 भागिले 114 बरोबर x. मग पुढे काय, आता यांचा गुणाकार यांचा भागाकार करून टाका. उत्तर काय येणार आहे, 2850 गुणिले 108 बरोबर 3,07,800. ठीक आहे, या ठिकाणी काय आलं, 3,07,800 भागिले 114 बरोबर x. मग मित्रांनो यांचा भागाकार किती येतो, 2700 येतो. म्हणजेच x बरोबर 2700. म्हणजेच काय तर मित्रांनो 108% बरोबर काय असणार आहे, 2700. म्हणजे जर वस्तू 2700 रुपयांना विकली तर त्या दुकानदाराला 8% नफा होईल. प्रश्न क्रमांक 37. जर ए चे 15% बरोबर बी चे 20% तर एस बी बरोबर किती. आता मित्रांनो समजा गुणोत्तर काय आहे, 15/100 ऑफ ए इज इक्वल टू 20/100 ऑफ बी. ठीक आहे, मग या ठिकाणी आता हे बी इकडे जाऊ दे, काय होणार आहे, ए छेद बी बरोबर 20 गुणिले 100 भागिले 15 गुणिले 100. 100ला 100 गेलं, या ठिकाणी पहा 5 ने भाग जातोय, 5 चौक 20 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 4/3 म्हणजे 4/3 हे गुणोत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. ऑप्शन अ नाहीये, लक्षात ठेवा, ऑप्शन ब उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38. 875 गुणिले 75 अधिक 440 गुणिले 25 भागिले 25 गुणिले 5. आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे, सरळ सरळ यांचा गुणाकार आणि यांची बेरीज करायची आणि भागिले 25 गुणिले 5 न भागायचं आहे. म्हणजेच काय 125 न भागायचं आहे. मग काय येतं, वरच्याची बेरीज आणि गुणाकार काय येतो, 76,625 भागिले काय 25 गुणिले 5 बरोबर 125. ठीक आहे, मग काय येतो भागाकार 613. म्हणजेच ऑप्शन ड आपलं उत्तर आहे. या ठिकाणी करत नाहीये, तुम्हाला करायला लागेल त्या ठिकाणी, कारण जर सोडवत बसलो तर या ठिकाणी एवढ्या स्क्रीनवर सोडवणं शक्य नाही होत आहे. प्रश्न क्रमांक 39. जर 7 बायका 7 झाडूंनी 7 मजले 7 तासांत स्वच्छ करतात तर 3 बायका 3 झाडूंनी 3 मजले किती तासात स्वच्छ करतील. आता मित्रांनो या ठिकाणी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, M1 D1 डिवायडेड बाय W1. ठीक आहे, आणि जर तास असतील तर H1 M1 D1 H1 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू M2 D2 H2 डिवायडेड बाय W2. या ठिकाणी पहा W म्हणजे काय, काम आहे. काम काय असणार या ठिकाणी, 7 मजले हे काम आहे आणि या ठिकाणी 3 मजले हे काम आहे. ठीक आहे, म्हणजेच W1 7 आहे आणि या ठिकाणी W2 काय 3 आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी किमती ठेवा. आता काय किमती येतात, 7 गुणिले 7 गुणिले 7 भागिले 7 बरोबर काय 3 गुणिले 3 गुणिले x भागिले 3. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा काय होते, पहा जर x ची किंमत काढायची तर हे उलट होऊन इकडे येईल. ठीक आहे, म्हणजे काय होईल, x बरोबर 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 3
भागिले 3 गुणिले 3 गुणिले 7. या ठिकाणी काय गेलं? 3 साठी 3 गेलं, 7 साठी 7 गेलं. काय राहिलं? 49 भागिले 3 राहिलं ना, 49 भागिले 3. मग मित्रांनो काय करायचं? x बरोबर 49 भागिले 3 करायचं. काय येतं उत्तर? 3 एके 3, 3 एके 3 राहिले किती? 1 राहिला आणि 3 स 18 राहिला किती? 1च राहिला. मग 1/3. ठीक आहे. म्हणजे 16 गुणिले 1/3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पॉईंट मध्ये देखील काढता आलं असतं 16.33 किंवा 16.3333 हे आपलं उत्तर आलं असतं. प्रश्न क्रमांक 41. एका टाकीचा 3/5 भाग 10 मिनिटात भरतो, तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल? आता मित्रांनो 3/5% म्हणजे किती भाग? तर 3/5 गुणिले 100 किती येतं? 5 एके 5 आणि 20/5 100 म्हणजेच 60% भाग. ठीक आहे. टाकीचा 60% भाग भरायला 10 मिनिटं लागतात. तर उरलेला किती भाग आहे? 40%. तो भरायला किती वेळ लागणार आपल्याला विचारलेला आहे. म्हणजेच काय करू आपण? गुणोत्तरामध्ये मांडू आपली नेहमीची पद्धत. 10 भागिले 60. 10 भागिले 60 बरोबर x छेद उरलेलं 40. ठीक आहे. मग या ठिकाणी सोडवा आता. x ची किंमत काढण्यासाठी काय होईल? 40 इकडे जाईल म्हणजेच 10 गुणिले 40 भागिले 60 बरोबर x. शून्यला शून्य गेला. ठीक आहे. काय राहिलं? 40 भागिले 6. मग घालवा भाग. 6 6 36 राहिले किती? 4. पुन्हा एकदा 6 6 36 राहिले किती? 4. म्हणजे 6.66 आपलं उत्तर असणार आहे. मग 6.66चं काय करायचं? मिनिटामध्ये कन्वर्जन करायचं. हे 6 मिनिटं आहेतच. मग ह्या 0.66 सेकंद केलं पाहिजे. म्हणजेच 0.66 गुणिले 60 केलं पाहिजे. म्हणजेच किती येतं? 0.66 गुणिले 60 केलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय? 0 गेला. 6.6 गुणिले 6 केलं पाहिजे. किती येतं? 6 6 36 हातचं आलं 3 आणि 6 6 36 आणि 3 39. 39.6 येतं. म्हणजेच काय? 40 सेकंद येतात. ठीक आहे. 39.6चं राऊंड फिगर 40 होतं म्हणून 40 सेकंद म्हणजेच 6 मिनिटं 40 सेकंद आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन ब. प्रश्न क्रमांक 42. एक पोलीस एका चोराचा पाठलाग करत आहे आणि चोरापेक्षा 100 मीटरने मागे आहे. जर पोलीस आणि चोराचे वेगाचे गुणोत्तर 5:4 आहे, तर पकडला जाईपर्यंत चोराने किती अंतर कापले असतील? आता मित्रांनो समजा पोलीस आणि चोराच्या वेगाचा गुणोत्तर आहे तेच त्यांचा स्पीड आहे. ठीक आहे. त्यांचा वेग आहे. म्हणजेच पोलिसाचा वेग बरोबर 5 किलोमीटर/आवर आणि चोराचा वेग बरोबर 4 किलोमीटर/आवर आहे. ठीक आहे. मग मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे? या ठिकाणी पहिल्यांदा एका दिशेने पळत आहेत म्हणून काय करायला लागेल? सापेक्ष वेग काढायला लागेल. सापेक्ष वेग म्हणजे काय असतं? जर एका दिशेने पळत असतील तर वजाबाकी होते, वेगांची वजाबाकी होते आणि विरुद्ध दिशेने पळत असेल तर वेगांची बेरीज होते. मग सापेक्ष वेग या ठिकाणी काय असणार आहे? 5 + 4 बरोबर 1 असणार आहे. 1 किलोमीटर/आवर. ठीक आहे. मग मित्रांनो याचं रूपांतर मीटर/सेकंद मध्ये केलं पाहिजे, कारण या ठिकाणी अंतर कशामध्ये आहे? मीटरमध्ये आहे. त्याचप्रमाणे जो चोराचा वेग आहे, कारण या ठिकाणी चोरानं कापलेला अंतर विचारलेला आहे म्हणून चोराचा वेग आहे तो त्याचं रूपांतर देखील मीटर/सेकंद मध्ये करायला लागेल. एकाच वेळी करून ठेवूया. मग काय येतं? सापेक्ष वेग बरोबर 1 गुणिले 18/5 बरोबर काय? 18/5 आणि चोराचं पहा 4 गुणिले 18/5 बरोबर काय? 14.4. ठीक आहे. मग मित्रांनो हे दोन लक्षात ठेवा, 18/5 आणि 14.4. ठीक आहे. मग या त्या ठिकाणी काय करायचं? पोलिसाला चोराला पकडायला किती वेळ लागला हे काढायचं आहे त्याच्या गतीवरून. म्हणजे 100 मीटर अंतर कापायला 18/5 स्पीडनं किती वेळ लागला हे आपल्याला मिळेल. काय होतं मग? काय फॉर्म्युला आहे? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. डिस्टन्स किती आहे? 100 मीटर आहे. तोच क्रॉस करायचा आहे. दोघं एकाच दिशेने पळत आहेत. मग 100 भागिले 18/5. मग मित्रांनो हे 5 भाग करायचं, हे इकडे गुणाकारात जातं. म्हणजे काय होतं? 100 गुणिले 5 भागिले 18 होतं. म्हणजेच 500/18 किती येतं? 27.77 येतं. ठीक आहे. मग पुढे काय? पोलिसांना 100 मीटर अंतर 27.77 सेकंदामध्ये पूर्ण केलेलं आहे. म्हणजेच
आता पुढे काय फॉर्म्युला वापरायचा आहे, आपल्याला काय करायचं, चोरानं कापलेलं अंतर. ठीक आहे, मग चोराने कापलेलं अंतर बरोबर काय, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे चोराचा, आपण पाहिलं होता 14.4 गुणिले या ठिकाणी लागलेला वेळ किती आहे पकडायला, 27.77 बरोबर काय येतं, 400 मीटर. म्हणजेच ऑप्शन क आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. 18 सेंटीमीटर लांब आणि 14 सेंटीमीटर रुंद आयताच्या अंतर्गत बनवलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता समजा मित्रांनो हा आयत आहे. ठीक आहे, आणि याच्यात काय बनवलंय, वर्तुळ बनवलेलं आहे. कसं बनवलं असेल, असं बनवलं असेल, कारण या ठिकाणी जर या ठिकाणी जर ते छेदलं या दोन्ही ठिकाणी तर काय होईल, तर ते लंबवर्तुळ बनेल, वर्तुळाकार राहणार नाहीये. म्हणजे या ठिकाणी या प्रकारे या दोन बाजूंना छेदलेलं असेल, म्हणजेच या वर्तुळाचा जो व्यास आहे तो म्हणजे काय असणार आहे, ह्या आयताची रुंदी असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच वर्तुळाचा व्यास बरोबर किती आहे, 14 आहे. म्हणजेच त्रिज्या किती असणार आहे, त्रिज्या असणार आहे 7. आणि मित्रांनो जर 7 त्रिज्या असेल वर्तुळाची तर क्षेत्रफळ कसं काढतो आपण, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. म्हणजेच पाय किती, 22/7 आणि त्रिज्येचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग, म्हणून 7 गुणिले 7 काय होतंय, 7 ला 7 गेलं, राहिलं काय 22 गुणिले 7. 22 गुणिले 7 बरोबर काय येतं, 22 गुणिले 7 बरोबर 154 आणि काय सेंटीमीटर वर्ग, म्हणजेच वर्ग सेंटीमीटर किंवा चौरस सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. आज मंगळवार आहे, आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस असेल. आता मित्रांनो आज मंगळवार आहे आणि पुढील 62 दिवसानंतर कोणता दिवस येणार आहे ते विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, एका आठवड्यात वार किती, 7. म्हणजे या ठिकाणी 7 ने जर 62 ला भागलं तर काय होईल, जो भागाकार येईल तेवढे आठवडे होतील आणि पुढे राहिलेले काय असतील, बाकी राहील ते विषम दिवस असतील. मग या ठिकाणी भागूया, काय होतंय, 8 7 56. ठीक आहे, 8 7 काय होतं, 56. ठीक आहे, म्हणजेच 8 आठवडे होतात, उरले दिवस किती, 62 + 56 बरोबर 6 दिवस उरले. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 6 दिवस पुढे जायचं आहे. कधीपासून, मंगळवारपासून. म्हणजेच बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार हा 6वा दिवस असेल कोणता, सोमवार. ऑप्शन क आपलं उत्तर आहे. जेवढे विषम दिवस असतील तेवढे पुढे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 45. एका कारच्या चाकाची त्रिज्या 1 फूट आहे, 7 चक्कर मध्ये ते चाक किती अंतर कापेल. आता मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युला लिहूया. काय फॉर्म्युला असतो, या ठिकाणी पहा, जर वर्तुळाचं चाक किंवा एखादं चाक फिरत असेल तर त्या चाकाचा जो परिघ असतो तितका अंतर ते चाक एका फेरीमध्ये पूर्ण करतं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 7 फेऱ्या असतील. म्हणजे या ठिकाणी काय करूया, वर्तुळाचा म्हणजे चाकाचा परिघ काढूया. परिघाचं सूत्र काय, 2 पाय आर आणि गुणिले काय, 7 चाकात चक्कर. ठीक आहे, चक्कर किती आहे, 7 आहे. ठीक आहे, मग काय आलं, 2 गुणिले पाय किती, 22/7 गुणिले आर किती आहे, 1 फूट आहे. ठीक आहे, गुणिले 7. या 7 ला हे 7 गेलं. ठीक आहे, राहिलं काय, 2 गुणिले 22 गुणिले 1 बरोबर किती येतं, 44 येतं. ठीक आहे, काय येतं, 44. म्हणजे त्या ठिकाणी 7 चक्कर मारल्यानंतर ते चाक आहे ते 44 फूट अंतर पूर्ण करणार आहे किंवा पार करणार आहे. ऑप्शन ब आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 46. 999 1/7 अधिक 999 2/7 अधिक 999 3/7 अधिक 999 4/7 अधिक 999 5/7 अधिक 999 6/7 बरोबर किती. आता मित्रांनो 999 किती वेळा आहे, 6 वेळा आहे. मग काय करूया, 999 गुणिले 6 केलं काय येतं, 96. 54 हातचे आले 5, 96 54 5 59 हातचे आले 5, 96 54 5 59, 5994. ठीक आहे, पुढे पहा, 1/7 अधिक 2/7 अधिक 3/7 अधिक 4/7 अधिक 5/7 अधिक 6/7. सर्वांचा छेद समान आहे. म्हणजे काय करा, सर्वांची बेरीज किती येते, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. म्हणजे काय, 21/7. हा जातोय का, जातोय. 7 1 7, 7 1 21, काय राहिलं, 3 राहिलं. म्हणजेच 5994 अधिक 3 किती येतं, 5997. म्हणजेच ऑप्शन क. प्रश्न क्रमांक 47. वर्गमुळात 0.0196 अधिक वर्गमुळात 1.6 गुणिले वर्गमुळात 0.9 भागिले वर्गमुळात 25/16. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, व्हॅल्यू मोठ्या येत आहेत, चुकीचा समज करून घेऊ नका.
0.0196 वर्गमूळ काय असतं? 0.14. ठीक आहे, अधिक वर्गमूळ 1.6 बरोबर किती? 1.26 गुणिले वर्गमूळ 0.9 बरोबर किती? 0.94 भागिले वर्गमुळात 25/16 म्हणजेच 5/4. ठीक आहे, हे 4 उलटवून इकडे गुणिले होईल म्हणजेच काय होईल? यांचा गुणाकार होईल. आता कसा होईल? 0.94 गुणिले 1.26 गुणिले खालचं 4 भागिले 5. ठीक आहे, यांचा गुणाकार किती आला? 4.78. ठीक आहे, 4.78 भागिले 5 काय येईल उत्तर मग? 0.14 अधिक 5×5 5×9 45. 0.9 राहिले किती? 2 28. 5×5 25 राहिले किती? 3 आणि 5×30 काय राहिलं? 0.956 अधिक 0.14 बरोबर किती येतं? 1.09 बरोबर 1.09 म्हणजेच काय असणार आहे? 1.1 हे आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी पर्याय राहिलेले आहे चुकून, परंतु 1.1 उत्तर आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 48. 70 पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहेत? आता मित्रांनो हे पाठ करून ठेवायचं आहे. 1 ते 10 मूळ संख्या किती आहेत? 4 आहेत. कोणत्या कोणत्या? 2 3 5 7. 11 ते 20 किती आहेत? 4 आहेत. 11 13 17 19. ठीक आहे, नंतर 21 ते 30 किती आहेत? 21 ते 30 किती आहेत मित्रांनो? फक्त 2 आहेत, 23 आणि 29. ठीक आहे, त्यानंतर 31 आणि 40 पर्यंत किती आहेत? 2च आहेत. किती? कोणत्या कोणत्या? 31 आणि 37. त्यानंतर 41 ते 50 मध्ये किती आहेत? 41 ते 50 मध्ये आहेत 3 संख्या. कोणत्या कोणत्या? 41 43 आणि 47. त्यानंतर 51 ते 60 मध्ये 2 आहेत. ठीक आहे, 51 ते 60 मध्ये 2 आहेत. कोणत्या कोणत्या? 53 आणि 59. आणि 61 ते 70 मध्ये किती आहेत? 2 आहेत. कोणत्या कोणत्या? 61 आणि 67. एकूण किती झाल्या? 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17 आणि 2 19 म्हणजेच ऑप्शन क आपलं उत्तर आहे. आणि 1 ते 100 किती आहे ते विचारलं जाऊ शकतं. 1 ते 100 किती आहेत? 1 ते 100 एकूण 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 49. 4895 अधिक कंसामध्ये 364 गुणिले 0.75 वजा 49 बरोबर किती? आता मित्रांनो कंसामध्ये पहिला करायला लागेल कारण बॉडमॉस नियम वापरायचा आहे. ठीक आहे, मग 0.75 गुणलं म्हणजे काय केलं? या संख्येचं 75% काढलं. कसं काढलं? 364 भागिले 4 केलं. किती आलं? 9×36 आणि 4×4 91 गुणिले 3 किती आलं? 3 आणि 27 273 आलं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 4895 अधिक 273. 4895 अधिक 273 वजा 49 काय येतं? 5168 वजा 49 बरोबर 5119 म्हणजेच ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50. प्रश्नचिन्हाचा 52% बरोबर 182. मग मित्रांनो प्रश्नचिन्ह बरोबर काय असणार आहे हे काढायचं आहे. काय करतो आपण? गुणोत्तरासारखं लिहा. 182 बरोबर 52%. ठीक आहे, तर 100% बरोबर x असं असतं ना, आपण असंच लिहितो. मग या ठिकाणी पहा काय येतं? x ची किंमत काढण्यासाठी 100 इकडे जाणार आहे म्हणजेच 182 गुणिले 100 भागिले 52 गुणिले बरोबर x. मग मित्रांनो काय करूया? भाग घालूया. 182 भागिले 52 बरोबर 3.5 येतं. ठीक आहे, 3.5 गुणिले 100 बरोबर x.
एक्स बरोबर काय असणार आहे 350, म्हणजेच ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रश्नपत्रिका सिरीज बद्दल आम्ही तुम्हाला सांगत असतो ती ही प्रश्नपत्रिका सिरीज आहे, ज्यामध्ये आपल्याला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत. त्या 10 प्रश्नपत्रिकांसोबत आपल्याला 10 उत्तरपत्रिकांचे PDF मिळणार आहेत, ज्यामध्ये त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला दिलं गेलं असेल. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती परीक्षा द्यायची आहे आणि तुम्हाला त्यासाठी सराव करायचा आहे तर नक्की हा प्रश्नसंच विकत घ्या. विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करा. प्रश्न क्रमांक 51, संपतचा चेहरा शीर्षासन अवस्थेत आग्नेयेकडे होता तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? आता मित्रांनो, या दिशा आहेत, ठीक आहे, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. त्या ठिकाणी पहा मित्रांनो, आग्नेय ही दिशा असते आणि वायव्य ही दिशा असते, ठीक आहे. मग मित्रांनो, संपतचा चेहरा शीर्षासन अवस्थेत आग्नेयेकडे होता, ठीक आहे. त्याचं तोंड कुठे होतं मित्रांनो? आग्नेयेकडे होतं, ठीक आहे. पण शीर्षासन करत असताना, ठीक आहे. मग मित्रांनो, त्याची मूळ दिशा कोणती असणार आहे? वायव्य असणार आहे, कारण शीर्षासन करताना तोंड असतं ते उलट्या दिशेला होतं. मग मित्रांनो, जर त्याचं तोंड वायव्यला असेल, मूळ दिशा वायव्य असेल, तर उजवा हात कोणत्या दिशेला असेल? या दिशेला असेल. आणि ही कोणती दिशा आहे? ईशान्य आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ड. प्रश्न क्रमांक 52, खालील अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? IFJGKHLI प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, IJKLM एम येणार आहे, नंतर FGHIJ MJ, ऑप्शन क आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 53, खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? या ठिकाणी पहा, बी साठी बीचा क्रमांक किती आहे अंकमालिकेमध्ये? 2 अधिक 2 बरोबर 4, म्हणजे बी साठी 4. ई साठी ईचा क्रमांक आहे 5 अधिक 2 7. जीचा क्रमांक किती आहे? जीचा क्रमांक आहे 7 अधिक 2 9. त्याचप्रमाणे आता DIA साठी करूया. डी किती नंबरला आहे? डी 4 नंबरला आहे. किती येणार आहे? मग 6 येणार आहे. आय किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. किती येईल? 11 येईल. आणि ए किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. किती येईल? 1 अधिक 2 बरोबर 3, ठीक आहे. म्हणजेच 6 11 3 हे आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54, खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? आता मित्रांनो, ई 5 नंबरला आहे आणि या ठिकाणी 5 चा घन 125. त्यानंतर एच किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे. 8 चा घन 512, ठीक आहे. 5 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? 3 चा फरक आहे. मग आपण काय करूया, 8 आणि 3 11. 11 चा घन किती येतो? 1331 बरोबर आहे. मग या ठिकाणी 11 नंबरला कोणतं अक्षर असतं? 11 नंबरला असतं के, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? प्रश्नाच्या जागी के येणार आहे. ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. पुढे काय? 14 नंबरचं अक्षर कोणतं? एन, ठीक आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 55, भिंतीवरील एका 12 तासी घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा एकमेकाच्या विरुद्ध सरळ रेषेत किती वेळा असेल? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, लक्षात ठेवा, भिंतीवरील 12 तासी घड्याळामध्ये जेव्हा घड्याळ 12 तासांचं असतं त्यावेळी त्या घड्याळामध्ये एकूण 11 वेळा अशी वेळ येते जेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 180 अंशाचा कोन असतो, ठीक आहे. किती वेळा? 11 वेळा येतं, ठीक आहे. आणि मित्रांनो, एकमेकाच्या विरुद्ध दिशेला म्हणजे काय? तर 180 अंशाचा कोन. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? एकूण 11 वेळा अशी स्थिती निर्माण होईल, म्हणजे ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. आणि जर मित्रांनो घड्याळ जर 24 तास आहे असं म्हटलं तर 11 गुणिले 2 बरोबर 22, ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 56, जर डॉक्टरांनी 8 गोळ्या दर 30 मिनिटाला 1 गोळी याप्रमाणे घेण्यास सांगितल्या तर 8 गोळ्या संपवण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? मित्रांनो, गोळ्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे, 8 गोळ्या आहेत. मित्रांनो, पहिली गोळी सुरू केली तेव्हा 0, दुसरी गोळी 30, तिसरी गोळी 60, तिसरी चौथी 90, पाचवी 120, सहावी 150, सातवी 180 आणि आठवी 210, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ब, आठवी गोळी 210व्या मिनिटाला घेतली जाईल. प्रश्न क्रमांक 57, खालील अंकमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? आता मित्रांनो, या ठिकाणी काय केले पहा, 19.25 आणि 20.50 मध्ये फरक कितीचा आहे? 1.25 चा. मग 20.50 मध्ये आणि 22 मध्ये किती फरक आहे? 1.50 चा, ठीक आहे. त्यानंतर 22 आणि 23.75 मध्ये फरक किती आहे? 1.75. त्यामुळे पुढचा फरक किती असणार आहे? 25 50 75 बरोबर
2चा फरक असणार आहे. म्हणजे मित्रांनो पुढची वेळ किती असणार आहे? 23 आणि 2 25 म्हणजेच 25.75. ऑप्शन क आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 58. जर पी म्हणजे अधिक, क्यू म्हणजे वजा, आर म्हणजे गुणिले, एस म्हणजे भागिले, तर 32 एस काय भागिले 8 पी काय अधिक 13 क्यू काय वजा आणि 3 गुणिले 5. मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे बॉडमास नियम पद्धतीने सोडवा. म्हणजे काय, सुरुवातीला भागाकार होईल, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा काय होतं, 32/8 बरोबर किती? 4 अधिक 13 वजा 3 गुणिले 5 बरोबर 15. ठीक आहे. मग मित्रांनो 4 अधिक 13 किती? 17 आणि 17 वजा 15 बरोबर 2. म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 59. शेजारच्या आकृतीतील चौरसांची संख्या किती? मित्रांनो या ठिकाणी काय करायचं, चौरसांची संख्या मोजायची. उभे किती आहेत? 1 2 3. आडवे किती आहेत? 1 2 3 4. मग मित्रांनो आडव्यासाठी काय करायचं, सर्वांची बेरीज किती? 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. 10. ठीक आहे. गुणिले 1 2 3 किती होतं? 3 2 5 आणि 1 6. 10 गुणिले 6 बरोबर 60. म्हणजेच ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 61. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण किती सामने होतील? आता मित्रांनो हा प्रश्न आपण किती वेळा पाहिला आणि किती वेळा सोडवून दिला. काय करायचं होतं, तर एक फॉर्म्युला दिला होता. कोणता? एकूण सामने, एकूण हस्तांदोलने किंवा एकूण आलिंगन बरोबर n इंटू n-1 डिवायडेड बाय 2. n म्हणजे काय? एकूण संघ, एकूण खेळाडू या प्रकारे. मग काय येतं? 18 गुणिले 18 वजा 1 17 भागिले 2. काय येतं? 18चा वर्ग वजा 18 केलं तरी उत्तर येऊ शकतं. कसं येतं? 18चा वर्ग 324 वजा 18 306 भागिले 2 किती येतं? 153. म्हणजेच एकूण मित्रांनो 153 वेळा सामने होतील. म्हणजे ऑप्शन ड आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 62. 6 व्यक्ती केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसले आहेत. ठीक आहे मित्रांनो 6 व्यक्ती आहेत. हा वर्तुळ आहे. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. सी च्या डावीकडे बी असून त्याच्या समोर ई आहे. मित्रांनो सी या ठिकाणी, सीच्या डावीकडे बी आणि त्याच्या समोर ई. ठीक आहे. ए च्या उजवीकडे ई असून, आता मित्रांनो ए च्या उजवीकडे आहे म्हणून या ठिकाणी ए या ठिकाणी आला आणि ए च्या समोर कोण आहे? एफ आहे. मग एफ या ठिकाणी आला. उरलं कोण मग मित्रांनो? एबीसी उरला आहे डी. ठीक आहे. आणि डी कुठे आहे मित्रांनो? ई व एफ यांच्यामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे डी या ठिकाणी आला. मग डी च्या समोर कोण आहे? डी च्या समोर कोण आहे मित्रांनो? सी आहे. म्हणजे ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63. अ हे बी चे आजोबा आहेत. मित्रांनो अ हे बी चे आजोबा आहेत. म्हणजे त्या ठिकाणी यांच्या मध्ये एक एक्स आहे. ठीक आहे. त्याचा बीचा वडील आहे. बी ही सी ची बहीण आहे. मित्रांनो बी ही सी ची बहीण आहे. नंतर सी ही डी ची मुलगी आहे. मित्रांनो सी ही डी ची मुलगी आहे. म्हणजे या ठिकाणी डी या ठिकाणी आहे आणि डी हा ईचा पती आहे. मित्रांनो डी चा ई हा पती आहे. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो बी आणि सी काय आहेत? डी आणि ई ची मुलं आहेत. आणि डी काय? ए चा मुलगा आहे. तर ई चे बी बरोबर नाते काय मित्रांनो? ई ही बी ची आणि सी ची आई आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ब आई. जर विचारलं की ई आणि ए चं नातं काय, तर ई आहे ती ए ची सून आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 64. गोविंदाचा मामा हा रामचा काका आहे. तर राम गोविंदाच्या मामाचा कोण? आता मित्रांनो गोविंदाचा मामा आहे तो रामचा काका आहे आणि काकाचा कोण असतो मुलगा? काकाचा पुतणी असतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 65. एका प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न विचारले होते. बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व उत्तर चुकल्यास 2 गुण कमी होतात. जर रामूने सर्व प्रश्न सोडवले व त्याला 92 गुण मिळाले तर त्याने एकूण किती प्रश्न बरोबर सोडवले? आता मित्रांनो जर रामूने 50 प्रश्न बरोबर सोडवले असते तर त्याला किती गुण मिळाले असते? 50 गुणिले 4 बरोबर 200.
परंतु त्याला किती मिळालेले आहेत? 92 मिळालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे 200 वजा 92 केल्यानंतर किती होतं? 801 108. तर मित्रांनो त्याचे एकूण 108 गुण कमी झालेले आहेत. ठीक आहे, मग मित्रांनो 108 गुण कधी कमी झाले? तर उत्तर चुकलं म्हणून 4 गुण आणि चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण, असे एकूण 6 गुण कमी झाल्यानंतर त्याचे एकूण 108 गुण कमी झालेले आहेत. म्हणजे आपल्याला त्याचे एकूण किती पण चुकले काढता येईल? कसं? 108 भागिले 6 करायचं. ठीक आहे, म्हणजेच 108 भागिले 6 बरोबर काय येतं? 6 1 6 राहिलं 4 आणि 6 8 48. त्याचे एकूण 18% चुकले. मग मित्रांनो त्याचे बरोबर किती आले? 50 वजा 18 किती येतं? 2. ठीक आहे, आणि 3 32. म्हणजे त्याचे एकूण 32 प्रश्न बरोबर आले. म्हणजे ऑप्शन क आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66. एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुले ठेवली. देवाला 21 फुले वाहिली, तरी सुद्धा त्याच्याकडे 5 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 50 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ एकूण किती फुले होती? आता मित्रांनो आपण काय करूया? फक्त पायऱ्यावरील वाहिलेली फुलं काढूया. कशी काढणार? कोणता फॉर्म्युला वापरणार? एकूण फुले, पायऱ्यावर वाहिलेली एकूण फुले बरोबर n एकूण पायऱ्या गुणिले n प्लस 1 डिवायडेड बाय 2. या फॉर्म्युला काय मिळणार आपल्याला? फक्त पायऱ्यांवर वाहिलेली फुले अधिक काय? 21 फुले देवाला वाहिली अधिक 5 फुले शिल्लक राहिली. ठेवा n बरोबर काय? एकूण पायऱ्या 50 गुणिले n अधिक 1 किती? 51 भागिले 2 अधिक 21 अधिक 5. ठीक आहे, मग आता करा. 2 ने 50 ला भाग जातोय, 2 के 2 25 2 50. ठीक आहे, मग राहिलं काय? आता लिहून घ्या पुन्हा एकदा. 25 गुणिले 51 अधिक 21 अधिक 5. यांचा गुणाकार किती येतो? 25 एके 25 हातचा आले 2 आणि 25 पासून 2 127. काय? 1275 अधिक 21 अधिक 5. काय ते बेरीज? 1275 अधिक 5 1280 अधिक 21 1301. म्हणजेच ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 67. चैत्र आषाढ, तर आषाढ बरोबर काय? मित्रांनो चैत्र मराठी महिने पाठ असले पाहिजे, त्यांचा क्रम पाठ असला पाहिजे. कसा क्रम आहे? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. ठीक आहे, मग चैत्र आणि आषाढमध्ये किती महिने आहेत? तर चैत्र पहिला महिना आहे आणि आषाढ चौथा महिना आहे. म्हणजे मध्ये किती महिने आहेत? 2 महिने आहेत. ठीक आहे, त्याचप्रमाणे आषाढ नंतर पहा 2 महिने सोडा, श्रावण आणि भाद्रपद सोडले, कोणता आला? आश्विन आला. म्हणजेच ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. ठीक आहे, क्रम लक्षात ठेवा. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. प्रश्न क्रमांक 68. खडूला व्यवस्थापक म्हणले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हणले, शिक्षकाला दगड म्हणले व दगडास फूल म्हटले, तर वर्गात कोण शिकवणार? आता मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न असतो तेव्हा काय करायचं? प्रश्न काय विचारला हे पहिल्यांदा पाहायचं. काय विचारलंय? वर्गात कोण शिकवणार. हे आपल्याला माहित आहे, कोण शिकवतं? शिक्षक. मग त्या ठिकाणी पाहायचं शिक्षकाला काय म्हटलंय? शिक्षकाला दगड म्हटलंय. म्हणजे या ठिकाणी शिकवणार कोण आहे? दगड. ऑप्शन ब. प्रश्न क्रमांक 69. एक माकड एका खांबावर एका प्रयत्नात 3 मीटर वर जाते व 2 मीटर खाली घसरते, तर त्याला खांबावर चढण्यास किती प्रयत्न करावे लागतील? आता मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे? थोडा प्रॉब्लेम आलेला आहे. या ठिकाणी जो खांबाची उंची होती ती दिसत नाहीये, त्यामुळे हा प्रश्न सोडूया. प्रश्न क्रमांक 70. खालील दिलेल्या विधानावरून कुठला निष्कर्ष चूक आहे? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, विधान पहा. एक, सर्व खुर्च्या पेन आहेत. वेणाकृती काढा. या काय आहेत? खुर्च्या आहेत. या सर्व खुर्च्या काय आहेत? पेन आहेत. या काय आहेत? खुर्च्या आहेत आणि या सर्व खुर्च्या काय आहेत? पेन आहेत. आणि सर्व पेन वह्या आहेत. सर्व पेन काय? वह्या आहेत. मग मित्रांनो निष्कर्ष पहा, काही वह्या खुर्च्या आहेत. मित्रांनो या ठिकाणी ज्या वह्या आहेत त्यापैकी काही काय आहेत? पेन आहेत, काही काय आहेत? खुर्च्या आहेत. म्हणजे अ बरोबर आहे. ब पहा, काही पेन खुर्च्या आहेत. मित्रांनो अर्थातच सर्व पेन
वह्या असतील तर काही पेन खुर्च्या असणारच आहेत, म्हणजे ब देखील बरोबर आहे. क पहा, सर्व खुर्च्या वह्या आहेत. मित्रांनो, सर्व खुर्च्या आहेत त्या काय आहेत, सुरुवातीला पेन आहेत आणि सर्व पेन वह्या असल्यामुळे सर्व खुर्च्या देखील वह्या असणार आहेत, म्हणजे क देखील बरोबर आहे. आणि ड काय, काही खुर्च्या वह्या आहेत. मित्रांनो, काही नाही, सर्वच खुर्च्या वह्या आहेत. म्हणजे या ठिकाणी निष्कर्ष ड चुकतोय, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ड आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन ड. प्रश्न क्रमांक 72, एक महिला 12 सेकंदात एक पोळी लाटते, तर ती महिला अर्ध्या तासात किती पोळ्या लाटेल? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, एक महिला 12 सेकंदाला एक लाटते, तर एका मिनिटामध्ये किती लाटणार आहे? 60/12 बरोबर 5. एका मिनिटाला 5, तर अर्ध्या तासामध्ये म्हणजे 30 मिनिटामध्ये किती? 30 गुणिले 5 बरोबर 150. ऑप्शन क. प्रश्न क्रमांक 73, एक हार गुंफण्यास 75 फुले लागतात, तर 1350 फुलांचे किती हार होतील? मित्रांनो, साधा सुद्धा भागाकार करायचा या ठिकाणी. 1350 भागिले 75 करायचं. काय येतं? उत्तर येतं 18. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74, जर आरशात एक घड्याळ 4:24 अशी वेळ दाखवते, तर ते प्रत्यक्ष भिंतीवर किती वेळ दाखवेल? आता मित्रांनो, अशा वेळी काय करायचं, तर 11.60 वजा जी वेळ दिली ती करायची. ठीक आहे, 4.24. ठीक आहे, काय तर मग 11 4 गेलं 7 आणि 60 मधून 24 गेलं 36, म्हणजे 7:36. ठीक आहे, ऑप्शन ब आपलं उत्तर असेल. काय करायचं आहे, 11.60 मधून वजा करायचं आहे. प्रश्न क्रमांक 75, खालील अंकमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 2, 12, 36, 80, 150. मित्रांनो, काय केलेलं आहे, 1 चा घन अधिक 1 चा वर्ग किती येतो? 1 अधिक 1 2 येतं. त्याचप्रमाणे 2 चा घन अधिक 2 चा वर्ग किती? 2 चा घन 8 अधिक 2 चा वर्ग 4 किती? 12. त्याप्रमाणे 12 आलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी 3 साठी, 4 साठी, 5 साठी आणि 6 साठी. आता 6 साठी काय करू आपण, 6 चा घन अधिक 6 चा वर्ग. 6 चा घन किती? 216 अधिक 6 चा वर्ग 36 किती येतं? 6 12, हाताला 1, 1 अधिक 2 आणि 3 5 आणि 2 252, म्हणजे ऑप्शन ड आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 76, घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे? मित्रांनो, राज्यासाठी एक सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून महाधिवक्त्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. ठीक आहे, याची नियुक्ती कोण करतं, तर संबंधित राज्याचा राज्यपाल करतो आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात. म्हणजे काय, की त्यांना कोणताही निश्चित कार्यकाल नाही, राज्यपालांची मर्जी हा त्यांचा कार्यकाल. प्रश्न क्रमांक 77, गोंदिया जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही? मित्रांनो, हा जो ड आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 243, हा आंध्र प्रदेशमधील आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन ड आपलं उत्तर असेल. ठीक आहे, हा गोंदिया जिल्ह्यातून जात नाही. जुन्या माहितीनुसार किंवा जुन्या नियमानुसार तरी हा आंध्र प्रदेशमध्ये होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 78, खालीलपैकी अचूक विधान ओळखा. मित्रांनो, पहिलंच विधान योग्य आहे. पहा, गोंदिया जिल्ह्यात 3 नगर परिषद, 5 नगरपंचायती, 8 पंचायत समिती अस्तित्वात आहेत. ठीक आहे. मित्रांनो, आपण काय सांगितलेलं होतं, की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याविषयी माहिती काय काय पाहिजे होती. नदी, उपनदी, नगर परिषदा, नगरपालिका, तालुके, गावांची संख्या, त्याचबरोबर मतदारसंघ, तसेच डोंगर रांगा, राष्ट्रीय उद्यान, पॉवर प्लांट यासारख्या गोष्टी. ठीक आहे, आणि यावर त्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यासाठी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि इतर जिल्ह्यांसाठी देखील विचारण्यात येतील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 79, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी, जपान. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 ही जपान या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 80, सन 2024 साली इटलीत झालेली G7 संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती? आता मित्रांनो, यावर तुमच्या सर्वांचं लक्ष असेल, नरेंद्र मोदी गेले होते इटलीला. ठीक आहे, आणि ही जी शिखर परिषद होती ती इटलीमध्ये जून महिन्यात पार पडली आणि याच्या अध्यक्ष कोण होत्या, तर मेलोनी. ठीक आहे. मित्रांनो, G7 ची स्थापना आहे ती कधी पार पडली, कधी झालेली होती? G7 ची निर्मिती आहे ती 1973 ला झाली होती. ठीक आहे,
त्यानंतर त्यांची पहिली शिखर परिषद आहे ती 1975 ला पार पडली होती. त्यानंतर 76, 77, 78 याप्रमाणे आतापर्यंत 2024 पर्यंत एकूण 50 शिखर परिषदा पार पडलेल्या आहेत. म्हणजे 2024 ची किती होते? 50वी होती. म्हणजे ऑप्शन क आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो 2025 ला ही शिखर परिषद आहे ती 51वी असेल आणि ती कुठे पार पडेल? तर कॅनडामध्ये पार पडेल. ठीक आहे. मोस्टली मित्रांनो ही जी शिखर परिषद आहे ती जून आणि मे महिन्यामध्ये पार पडते. प्रश्न क्रमांक 81, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या साली झाली? मित्रांनो हे देखील आपण सांगितलेलं होतं. उद्यान करा यावर प्रश्न येतील आलेले आहेत. तर मित्रांनो नवेगाव राष्ट्रीय उद्यान किंवा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि याचं क्षेत्रफळ आहे ते 1330 चौरस किलोमीटर आहे आणि याची स्थापना आहे ती 22 नोव्हेंबर 1975 रोजी करण्यात आली होती. कधी? 22 नोव्हेंबर 1975. म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 82, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर तयार करण्यात आलेला आहे? प्रकल्पाबद्दल देखील सांगितलं होतं, करून ठेवा. आलेलाच आहे प्रश्न. मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामधील गाढवी नदीवर इटियाडोह जलसिंचन प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याची स्थापना आहे ती किंवा याचं उद्घाटन आहे ते 1965 साली करण्यात आलं होतं. ठीक आहे. 1965 साली. प्रश्न क्रमांक 83, कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? मित्रांनो कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन कोणी केलेलं आहे? वि. शिरवाडकर यांनी केलेलं आहे. म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांनी केलेलं आहे. आणि मित्रांनो यांचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. त्यामुळे यांच्यावर प्रश्न येणं साहजिक होतं. म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84, सन 2011च्या जनगणनेप्रमाणे गोंदिया जिल्ह्याकरता लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे? आता मित्रांनो गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे? 253 प्रति चौरस किलोमीटर. म्हणजे काय? प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये 253 लोक राहतात. ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो जर गोंदिया शहराचे विचारले तर काय सांगणार आहे? गोंदिया शहराची एकट्याची लोकसंख्या घनता आहे ती 8333 प्रति चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 85, नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला? मित्रांनो नक्षलवादाचा उगम आहे तो पश्चिम बंगालमधील नक्षलवाडी या गावातून झालेला होता. नक्षलवाडी या गावातून झाला होता म्हणून याला नक्षलवाद हे नाव पडलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन ब उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 86, तिरोडा येथील अदानी पॉवर प्लॅन्टची क्षमता किती आहे? मित्रांनो तिरोडा येथे असलेल्या अदानी पॉवर प्लॅन्टची क्षमता आहे ती एकूण 3300 मेगावॅट आहे. म्हणजे ऑप्शन क उत्तर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी एकूण 5 युनिट आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येकाची क्षमता आहे ती 660 मेगावॅट इतकी आहे. ठीक आहे. आणि असे एकूण 3300 मेगावॅट आहे. प्रश्न क्रमांक 87, नीट या भारतीय वैद्यकीय जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षेच्या नावाचे पूर्ण रूप काय? आता मित्रांनो नीटवर प्रश्न का आला असेल? कारण यामध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्यामुळेच हा प्रश्न पुन्हा आलेला आहे. तर मित्रांनो याचा अर्थ काय किंवा याचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. म्हणजेच ऑप्शन अ. प्रश्न क्रमांक 88, भारतीय दंड संहिता या कायद्याला कुठल्या नव्या कायद्याने बदलण्यात आले? मित्रांनो भारतीय दंड संहिता या कायद्याची जागा घेतलेली आहे भारतीय न्याय संहितेने. म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आणि लागू कधी झाला मित्रांनो? 1 जुलै 2024 पासून. तर मित्रांनो सीआरपीसी होता. सीआरपीसी जागा कोणी घेतलेली आहे? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आणि पुरावा कायद्याची जागा कोणी घेतली? भारतीय साक्ष संहिता या कायद्यानं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 89, नुकतेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या जहाल नक्षलवाद्याने सपत्नीक आत्मसमर्पण केले आहे? मित्रांनो गडचिरोली मधील एक नक्षलवादी होता ज्याचं नाव होतं अलायस गिरीधर, ज्यानं याच वर्षी आत्मसमर्पण केलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हा का महत्वाचा आहे? कारण याच्यावर एकूण तब्बल 170 केसेस होत्या. किती? 170. आणि मित्रांनो त्याच्या पत्नीवर 17 केसेस होत्या. तसेच याच्यावर 25 लाख बक्षीस ठेवण्यात आलं होतं, तर त्याच्या पत्नीवर 16 लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. आणि यांना आत्मसमर्पण केल्यामुळे डायरेक्ट गृहमंत्र्यांनी यांची दखल घेतलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ड गिरीधर.
आणि त्याची पत्नी. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे? मित्रांनो, बिरसा मुंडा यांचं जन्म ठिकाण म्हणजेच काय, तर ओडिसामधील सुंदरगड जिल्ह्यामध्ये रूरकेला या ठिकाणी हे स्टेडियम उभारण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन अ, रूरकेला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 91, भारतीय न्याय संहिता कोणत्या तारखेपासून लागू झाला? मित्रांनो, यावर प्रश्न आलेला आहे आणि आपण आता थोड्यापूर्वी पाहिलेला आहे. कधीपासून लागू झाला? 1 जुलै 2024, म्हणजे ऑप्शन ब. तर मित्रांनो, याच दिवशी आणखी 2 कायदे लागू झाले. कोणते? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम. प्रश्न क्रमांक 92, राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या खेळाडूच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? आता मित्रांनो, भारतासाठी 1928, 1932 आणि 1936 या तिन्ही ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणजे 29 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क आपलं उत्तर आहे मेजर ध्यानचंद. ठीक आहे. तर मित्रांनो, हा दिवस आहे तो सर्वात पहिल्यांदा 2012 साली, कधी? 2012 साली 29 ऑगस्ट 2012 रोजी साजरा केला गेला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 93, तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन अ, ऑपरेशन दोस्त. जेव्हा 2023च्या फेब्रुवारीमध्ये तुर्की आणि सिरिया या ठिकाणी भूकंप झाला आणि उद्ध्वस्त झालेले होते, तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन दोस्त नावाचं एक अभियान राबवलं होतं. म्हणजे ऑप्शन अ आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94, भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली आहे? मित्रांनो, याच महिन्यातील प्रश्न आहे. ठीक आहे. 9 जुलैच्या आसपास यांची नियुक्ती झाली होती आणि यांचं नाव आहे गौतम गंभीर. ऑप्शन ब, गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाचे नवोदित प्रशिक्षक म्हणून निवड झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की बॅटिंग कोच कोण आहे आणि बॉलिंग कोच कोण आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 95, कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? मित्रांनो, अमेरिकेतील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट जे ओपनहायमर यांनी अणुबॉम्बचा शोध लावला होता, म्हणून यांना अणुबॉम्बचे जनक म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन ब आपलं उत्तर आहे, रॉबर्ट जे किंवा जे रॉबर्ट ओपनहायमर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 96, 1 किलो बाईट म्हणजे किती बाईट? मित्रांनो, 1 किलो बाईट म्हणजे 1024 बाईट. म्हणजे ऑप्शन क आपलं उत्तर आहे. तर 1 मेगाबाईट म्हणजे किती किलो बाईट? 1024 किलो बाईट. ठीक आहे. आणि 1 गिगाबाईट म्हणजे किती मेगाबाईट? 1024 मेगाबाईट. ठीक आहे. याप्रमाणे 1024च उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 97, डॅश डॅश या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस असं म्हणतात. मित्रांनो, महाराष्ट्र एक्सप्रेसचा जो मार्ग आहे तो कोल्हापुरातून सुरू होतो. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या ठिकाणी सुरू होतं आणि पुढे नागपूरहून गोंदियाला जातं. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, नागपूर गोंदिया. प्रश्न क्रमांक 98, तेलंगणा सरकारने नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी हे दल स्थापन केले आहे. मित्रांनो, तेलंगणा सरकारने 1989 साली 3000 कर्मचारी असलेलं ग्रे हाऊंड दल नावाचं एक दल स्थापन केलेलं आहे, ज्याचा उद्देश आहे नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणं. म्हणजे ऑप्शन अ, ग्रे हाऊंड दल हे आपलं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 99, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? मित्रांनो, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे रिकेट्स म्हणजे मुडदूस हा रोग होतो. म्हणजे ऑप्शन ड आपलं उत्तर आहे. तर रातंधळेपणा व्हिटॅमिन अ च्या अभावामुळे होतो, स्कर्वी व्हिटॅमिन सी च्या अभावामुळे आणि बेरीबेरी व्हिटॅमिन ब च्या म्हणजे B1 च्या म्हणजेच थायमिनच्या अभावामुळे होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 100, सिस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात? मित्रांनो, सिस्मोग्राफ हे यंत्र आहे ते भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन अ, भूकंप. तर मित्रांनो, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी काय वापरलं जातं? ॲनिमोमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर आणि मानवी रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर याचा वापर केला जातो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजच्या प्रश्नपत्रिकेची PDF हवी असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आलेली आहे. त्यासोबत त्याची उत्तरपत्रिका देखील म्हणजे आन्सर की देखील त्या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच या व्हिडिओमधील प्रश्नांसंबंधी किंवा उत्तरासंबंधी काही शंका असेल, काही सूचना असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे किंवा व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामद्वारे मेसेज करून कळवू शकता. त्याचबरोबर
याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी तसेच सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.